अहिल्यानगर मनपात महायुतीत जागा वाटपाचा पेच, 68 जागांसाठी तिन्ही पक्षांची ठाम भूमिका। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून परवा महायुतीची एकत्रित बैठक पार पडली। या बैठकीत जागा वाटपावरून महायुतीतील तीनही घटक पक्षांमध्ये मतभेद स्पष्टपणे समोर आलेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट यांनी अधिक जागांची ठाम मागणी केली आहे। भाजपनंही आपल्या संघटनात्मक ताकद लक्षात घेता अपेक्षित जागा मिळाल्याशिवाय तडजोड न करण्याचा पवित्रा घेतला, तर शिवसेना शिंदे गट यांनी देखील सन्मानजनक आणि पुरेशा जागांची मागणी करत आपली भूमिका ठामपणे मांडली आहे। महानगरपालिकेत एकूण 68 जागा असून इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे जागा वाटपाचा हा पेच नेमका कसा सुटणार याबाबत सध्या अनिश्चितता कायम आहे। विशेषतः प्रभाग क्रमांक 3 आणि प्रभाग क्रमांक 2 हे मुद्दे वादाचे ठरतात। भाजपकडून दोन्ही प्रभाग आम्हालाच द्यावेत, आमचे सक्षम उमेदवार असल्याचा दावा करण्यात येतोय, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाकडून प्रभाग क्रमांक 2 आणि 3 मध्ये पूर्वीचे विद्यमान नगरसेवक असल्याचा मुद्दा पुढे करण्यात येतोय। याशिवाय प्रभाग क्रमांक 7 मध्ये यापूर्वी भाजपचे 4 नगरसेवक निवडून आले आहेत, मात्र याच प्रभागातून अनिल बोरुडे यांनी भाजपकडून उमेदवारीची मागणी केल्याने भाजप समोर येथे उमेदवारी नेमकी कोणाला द्यायची हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा झालाय। एकूणच जागा वाटपाचा हा कोंडीचा पेच कसा सुटतो याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष आता लागलंय। आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार विखे पाटील हे निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी कोणता तोडगा काढतात यावर महायुतीतील आगामी राजकीय समीकरण ठरण्याची शक्यता आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।